नूतन विद्यालय सेलू आज नागपंचमी निमित्त नूतन विद्यालयातील शिक्षक तथा सर्पमित्र श्री अनंतकुमार विश्वंभर यांनी सापांविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली। आणि त्या नागाची आज काय पंचमी आहे ना। आपल्या भारतात जेवढे पण सण साजरे होतात ना मित्रांनो, हे सर्व तिथीनुसार होतात। आणि ही श्रावण महिन्यातली जी पंचमी आहे त्या पंचमीला आपण नागाची पूजा करतो। खरं पाहिलं तुम्हाला माहिती आहे आपल्या भारत देशाची ओळख काय म्हणून? आपल्या भारत देशाची काय ओळख हे कोण सांगेल? हात वरी करा सांग। आपला देश हा कृषी प्रधान आहे। खूप छान सांगितलं। काय होतं चला ही एक विशेषता आहे। अजून काय विशेषता आहे आपल्या देशाची कोण सांगेल? अजून हात वरी करा। आपला देश काय म्हणून ओळखला जातो? हा, सोने की चिडिया। खूप छान। काय होतं त्याच्यासाठी? तुम्ही केजीएफ पिक्चर पाहिला ना? केजीएफ, त्या केजीएफचा लॉंग फॉर्म कोण सांगते? जे दाखवले ना ती तर ओरिजिनल कर्नाटक मध्ये ती आहे। आणि इंग्रजाच्या काळापासून म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या पूर्वी जे 150 वर्ष होतं तेव्हापासून त्याच्यातून सोनं काढणं चालू आहे। अजून काय ओळख आहे सांगू शकते कोणी? हसा। आपला देश हा विकसनशील आहे म्हणजे प्रगतीशील आहे। प्रगत नाही, अजून प्रगती करत आहे। बरोबर आहे, हे एक सांगितलेलं आहे। अजून आजच्या नागपंचमीला अनुसरून काही ओळख आहे का आपल्या देशाची? आपले कोणाचा? सणांचा, सण आणि उत्सवांचा देश आहे। हे पण खूप छान, कारण आपल्या भारतात जेवढे सण आणि उत्सव होतात तेवढे कोणत्याच देशात होत नाही। ही एक चांगली विशेषता आहे। अजून काय विशेषता? नागपंचमीला अनुसरून आपल्या देशाची काही ओळख आहे का? कोण सांगते? सांग। विविधतेने नटलेला। बर, अजून आपले भारत देश को आता मी सांगायला लागलो, ऐका, कारण माझं अपेक्षित उत्तर तुमच्याकडून मला मिळेल। अपने भारत देश को साफ सपेरों का देश कहा जाता है। काय म्हणतात? साप सपेरों का देश आहे, कारण आपल्या भारतात सापाच्या खूप प्रजाती प्राप्त होतात। एक कमीत कमी टोटल सापाच्या प्रजाती 2,500 ते 3,000 आहेत। किती आहे? आणि त्यापैकी खूप साऱ्या प्रजाती आपल्या भारतात आहेत। किंग कोब्रा जो आहे तो भारतात नाहीये, आपल्या इथं कोब्रा आहे ना। किंग कोब्रा जो आहे तो थायलंड वगैरे तिकडे जास्त आहे ना। आपल्या इथला कोब्रा हे फक्त 5.5-6 फुटापर्यंत मोठा असतो, त्याच्यापेक्षा मोठा नसतो। आणि किंग कोब्रा तुम्हाला माहिती आहे खूप मोठा असतो, अजगरासारखा लांबच्या लांब। तर कोब्रा जो साप आहे ते कोब्रा सापाचं विष अत्यंत जहाल असते। एकदा त्याने अशी त्याचं विष आपल्या शरीरात सोडलं की तो मनुष्य लवकर मरतो। त्याला विलाज आहे। विलाज काय त्याचा? त्याला परत सापाला चावावं लागते। पण ओरिजिनल सापाकडे नाही आपण चावा घ्यायला होत। त्यांना काय करतो? त्या सापाचं जे विष आहे त्या विषावर एक प्रक्रिया केल्या जाते आणि ती प्रक्रिया करून त्याच्यातले जे उपयोगी तत्व आहे ते ठेवले जातात आणि जे अनुपयोगी तत्व आहे ते काढले जातात आणि त्याचीच मग लस बनवतात। सापाच्या विषाचीच लस कोणासाठी? ज्याला साप चावला त्याच्यासाठी सापाच्या विषाद्वारे बनवलेली लस इंजेक्शनच्या माध्यमाने देतात आणि मग ते विष नाही होत। लक्षात? पिक्चर मध्ये तुम्ही कधी कधी बघता ना, ते फक्त काल्पनिक आहे, पण पिक्चर मध्ये जे दाखवतात की सापानं चावलं। या वर्तमान काळात तर हा सण इतका चांगला नाही साजरा होत। सर आम्ही जेव्हा होतो नागपंचमी असली म्हणजे कालपासून आमची तयारी असायची। काय तयारी असायची? की पाटी आणायची, पाटीवर नागाचं चित्र काढायचं, नंतर दुधाची एक वाटी घ्यायची, लाह्या घ्यायच्या, त्या सापाच्या चित्रावर फणावर त्याला हळद कुंकू लावायचं, साखर लावायची आणि ती पाटी त्याच्यावर काढलेला नाग म्हणजे नाग काढलेली पाटी ते लाह्या
दूध हे सगळं घेऊन आम्ही शाळेत जायचो. असं प्रत्येक जण तुम्ही जेवढे बसलेले ना, प्रत्येकाच्या हाती पाटी असायची, नाक काढलेली आणि त्याच्यावर लाह्या वाहिलेल्या, त्याच्यावर परत ती दुधाची वाटी आणि परत शाळेचा एक बोर्ड असायचा. त्या बोर्डवर पण नागाचं मोठं चित्र असायचं. त्या नागाची पूजा केली जायची बोर्डवर, ब्लॅक बोर्डवर. आणि या प्रकारे नागपंचमी सण हे शाळेत हा साजरा. जास्त विषारी साप 4 आहेत जे अत्यंत जहाल. एक तर नाग ज्याचा फणा निघतो. साप म्हणलं की आपल्याला फणा काढलेला वाटतो, पण मित्रांनो ज्या 2-2.5 हजार जाती आहेत त्या एवढ्या जातींमध्ये फक्त नागच असा आहे की ज्याचा फण निघते. बाकी सापांचा फणा निघत नाही. मग फणा निघतला नाही तर ते साप नाहीत का? की ते साप आहे. पण फणा निघणारा साप कसा आहे की तो नाग आहे. कोणत्या जातीचा आहे? नाग या जातीचा आहे ना. तर तो चावल्यानंतर त्याची जे दाताच्या पाठीमागे त्याची ग्रंथी असते, ते चावल्यानंतर ती ग्रंथी उघडते आणि त्याच्यातून जी विष आहे ते विष तो आपल्या चावल्याच्या ठिकाणी आपल्या शरीरात सोडतो. जर नाग जातीचा इतकुसा साप असेल म्हणजे कमीत कमी 4 इंचाचा, 5 इंचाचा, 6 इंचाचा. आता तो छोटा असतो आणि तो काही फण काढलेला आपल्याला लगेच दिसणार नाही. पण तसा साप दिसला आणि तुम्हाला वाटलं की हा तर छोटा आहे, त्याला काढून तुम्ही मागे पुढे केलं आणि ते मागे पुढे करता करता तो अत्यंत चपळ असतो. ते तुमच्या जवळ आला आणि त्याने जर तुमचा चावा घेतला, ईश्वर करो असं कधी घडू नये. परंतु मी 2007 ला या शाळेत आलो. त्याच्यानंतर माझे राम आणि श्याम नावाचे 2 विद्यार्थी होते. 8वी फ चे का काय ते विद्यार्थी होते, नॉन सेमी वर्गातले. त्यानं पण असंच केलं. एकदा प्रकारे शोषून घेतो ते तुम्हाला विज्ञानाचे शिक्षक सांगतील कसं करतो म्हणून. त्याची मला जास्त आयडिया नाही, कारण त्याचं काही चर्वण वगैरे होत नाही, चावल्या जात नाही. आणि तो तशाला तसा परत वापस फेकतो. त्याच्यातून तो कसा अन्न घटकतो स्वतःसाठी घेतो त्याची मला माहिती नाही. तो तशाला तसा वापस फेकतो. आतून खूप मोठा फोर्स आणतो हवेचा आणि त्या फोर्सद्वारे त्याला फेकतो. मग लक्षात आलं की साळुंकी खाल्ली आहे ना. तुम्ही युट्यूबवर किंवा नेटवर गुगलवर पाहिलं असेल, कधी कधी मोठं हरिण गिळल्या जाते आहे ना. आजगर काय करतो, हरणाला एखाद्या मारलं तर पूर्णच्या पूर्ण हरिण गिळतो. कधी माणसाला पण गिळताना पाहिलेले आहे ना. तर त्या पण काही काल्पनिक गोष्टी नाही, असं करू शकतात मोठमोठ्याले आजकाल आहे ना. त्याच्यात ती हात ओढण्याची त्याच्यात काय असते, त्याच्या शरीराची जी रचना आहे, सर्व सापांच्या शरीराची रचना थोड्या सिम्पटम्स वरून त्यांच्या जाती वेगळ्या आहेत, पण शरीराची रचना 90% सर्व सापांची जवळपास सारखीच आहे. 90 पेक्षा पण जास्त प्रमाण असेल त्यांची रचना. तर त्यांच्या शरीरात जसा आपला हा मणका आहे पाठीमागचा, पाठीचा मणका, तर पाठीचा मणक्यासाठी त्याच्या शरीरात एक बांगडी सारखं हे असतो, स्प्रिंग सारखं, जे आपली स्प्रिंगची बांगडी असते ना, त्या प्रकारे जर ते स्प्रिंग असं फैलवलं, तुम्ही खेळण्यासाठी कधी ती बांगडी वापरता, तर त्या प्रकारे त्याच्या शरीराची रचना असते. आणि त्या स्प्रिंग सारख्या बांगडीमुळे तो फार फास्ट पळू शकतो किंवा त्याची जी पण गतिविधी तो त्या माध्यमाने करतो. म्हणून तो आत त्याला ओढण्याची क्षमता आणि आत घेतलेली वस्तू परत बाहेर फेकण्याची क्षमता त्याच्या शरीर रचनेमध्ये खूप चांगल्या प्रकारे ईश्वराने ती दिलेली आहे. तर हे जे 4 प्रकारचे साप आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त विषारी कोणता आहे? नाग. परंतु एक साप अजून जास्त विषारी आहे, तुम्ही त्याला कवड्या नाग म्हणता. या 4 मध्ये सगळ्यात जास्त जहाल कवड्या नाग आहे. कवड्या नाग जो आहे त्यानं चावलं तो कधी निघतो? रात्रीच्या वेळेस निघतो.